मी मागे म्हटलं होतं की निवडणूक आयोगाविरुद्धचा लढा हा राहुल गांधी विरुद्ध मोदी शहा किंवा काँग्रेस विरुद्ध बीजेपी नाही, हा लढा त्या सिस्टीम विरुद्ध आहे ज्या सिस्टीमला लोकशाही खिळखिळी करायची आहे। राहुल गांधीच्या आरोपात तथ्य होते, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, जगातली सर्वात मोठी लोकशाही भारतात नांदते आणि अशीच नांदत राहो यासाठी निवडणूक आयोगाची सर्वात मोठी जबाबदारी असते। निवडणूक आयोगामार्फत देशाचे कारभारी निवडले जातात आणि जर त्याच निवडणूक आयोगाच्या कामांवर कोणी आक्षेप घेत असेल, स्पेशली लोकसभेचा विरोधी पक्ष नेता, तर त्यामध्ये निवडणूक आयोगाने पुढे येऊन झालेल्या आरोपांचे खंडन करायला पाहिजे होते। मात्र बीजेपीचे नेते पुढे येऊन उत्तर देत होते। आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये आयोगाचे कान पिचकले। बिहारमध्ये 65 लाख लोकांची नावे आयोगाने वगळली होती, त्यांची यादी आम्ही फक्त राजकीय पक्षांनाच देऊ असा अट्टहास निवडणूक आयोगाने आतापर्यंत केला। मात्र आता सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिले आहे की ही मतदार यादी तुमच्या अधिकृत साईटवर उपलब्ध करून द्या। ही पब्लिक प्रॉपर्टी आहे, यामध्ये ट्रान्सपरन्सी असू द्या, ही यादी लोकांना बघू द्या। मित्रांनो, आता या यादीची व्यवस्थित छाननी होईल आणि सत्य काय ते समोर येईल। ज्या चुका निवडणूक आयोगाने केलेल्या आहेत त्या आता पुढे येतील। राहुल गांधीच्या या लढ्याला हे एक प्रकारचे यश म्हणता येईल। मात्र अजून लढाई खूप मोठी आहे। या लढ्यात सर्वसामान्य माणसाला सुद्धा सहभागी व्हावे लागेल, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, तेव्हा आपली लोकशाही आपण चिरकाळ जिवंत ठेवू शकू मित्रांनो।